चला आपण जे एक्झाम्पल्स घेतले होते त्या सर्व एक्झाम्पल्स पैकी शेवटचे 2-3 एक्झाम्पल्स काल लिस्टमध्ये होते, पण त्यांचा थोडा फॉर्मॅट वेगळा होता. ओके, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काहीतरी शो करायचं असतं, त्या पद्धतीने आपण तिथे शो करत असतो. ओके, क्वेश्चन बघा काय होता शेवटच्या एक्झाम्पल्स पैकी. ओके, नाव इफ y is equals to under root of a square minus a square, show that dy by dx, show that असं काहीतरी म्हटलं y into dy by dx plus x equal to 0 That one is actually called the differential equation. त्याला काय म्हणतात? डिफरन्शियल इक्वेशन. का? कारण असं इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कंटेंट असतात. ओके, नाव मग आपण जे आपल्याला जे दिलं त्यांनी त्याच्यावरून आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागतील. बरोबर, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. बरोबर, लेट y is equals to under root of a square minus x square, याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो कारण मला तो लागणार आहे परत. ओके, एक्सप्रेशन मध्ये जस्ट डिफरन्शिएट फर्स्ट टाइम. ओके, फर्स्ट ऑर्डर मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर, डिफरन्शिएट y with respect to x. Okay, then dy by dx. चला डेरिव्हेटिव्ह बघा आता. रूट ऑफ f of x 1/2 root of a square minus x square into dy by dx plus d by dx of a square minus x square. बरोबर. ओके, चला मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता 1/2 root of a square minus x square into डेरिव्हेटिव्ह ऑफ a square is 0 minus 2x ब्रॅकेट द्यायचं आहे, त्याचं minus 2x ब्रॅकेट सोडून द्यायचं. ओके, हा 2 आणि हा 2 काय जाईल? कॅन्सल, म्हणजे minus x upon under root of a square minus x square. That one is dy by dx. मी काय केलं, हा अंडर रूट मध्ये a square minus x square टर्म जी होती ती इकडच्या बाजूला मल्टिप्लाय करतो. ओके, इकडे मल्टिप्लाय करतो किंवा इक्वेशन फर्स्ट वरनं याची व्हॅल्यू काय बघा बरं, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ची, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? y. बरोबर, बाय फर्स्ट dy by dx is equals to minus x upon y. हा y इकडे त्यांना काय होईल? मल्टिप्लाय, म्हणजे y इंटू इक्वल टू मायनस एक्स इकडे त्यांना म्हणजे y इंटू dy बाय dx प्लस x इक्वल टू, दॅट्स इज माय रिक्वायर्ड इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय? असं काहीतरी डिफरन्शियल इक्वेशन आपण शेवटच्या एक्झाम्पल मध्ये घेऊ शकतो. ओके, ही इक्वेशन आपण असं डिफाईन पण करू शकतो किंवा आपण सॉल्व्ह पण करू शकतोय. नंतर चला पुढे बघा, की आपल्याला असंच काहीतरी एक्सप्रेशन दिलंय पण आपल्याला तिथे चेंज करताना काय एकदम इझी कन्व्हर्जन आहे, आपण केलं ऑलरेडी त्याच पद्धतीचं कन्व्हर्जन आहे. हे कळतंय का? ओके, ना चला मग आता पुढे इफ y is equals to cos x minus sin x divided by cos x plus sin x. Okay, then show that काय म्हटलं, dy by dx प्लस y स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. मला हे शो करायला लावलंय. ओके, शो करत असताना एक लक्षात घ्या, आपले डेरिव्हेटिव्ह किती आहेत? एकच डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एका डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडजस्ट होणार, पण त्याच्या अगोदर मला याला रिड्यूस करावं लागेल. ओके, कारण u अपॉन v आपल्याकडे सॉल्व्ह करायला खूप लेंदी होणार आहे. ओके, लेट y इज इक्वल्स टू cos x मायनस sin x अपॉन cos x प्लस sin x. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करतो cos x ने. न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर cos x ने डिवाइड केलं, डिवाइड आपण असं म्हणू म्हटलं, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x. cos x ने डिवाइड केल्यानंतर मला काय मिळतंय? cos x अपॉन cos x 1 मायनस sin अपॉन cos tan x डिवाइडेड बाय 1 प्लस tan x. Okay, put the value of 1 pi by 4. Okay, tan pi by 4 म्हणजेच काय? y इक्वल टू tan pi by 4 मायनस tan
x डिवायडेड बाय 1 मायनस tan x इंटू 1 म्हणजेच काय tan पाय बाय 4 इंटू tan x विच इज इक्वल्स टू पाय बाय 4 मायनस x a मायनस b. ओके, मग पुढे डिफरन्शिएट करू आपल्याला. डिफरन्शिएट y with respect to x. चला डेरिव्हेटिव्ह बघा. dy बाय dx. ओके, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर पाय बाय 4 मायनस x इंटू dy dx ऑफ पाय बाय 4 मायनस x. चला मग पुढे sec स्क्वेअर x पाय बाय 4 मायनस x मायनस 1 पाय बाय 4. ओके, देन काय करता येईल बरं आपल्याला याच्यात आता. हा मायनस आहे, याला मायनस येईल म्हणजे dy बाय dx मायनस sec स्क्वेअर युजिंग एन फंडामेंटल आयडेंटिटी. याला इकडे अगोदर घेऊन घेऊ आपण. मायनस आणि इकडे त्यांना काय होऊन जाईल, प्लस मध्ये होऊन जाईल. म्हणजेच काय dy बाय dx प्लस sec स्क्वेअर पाय बाय 4 मायनस x इक्वल टू 0. जस्ट फंडामेंटल आयडेंटिटी. sec स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. मग रिप्लेस दॅट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. dy बाय dx प्लस 1 प्लस tan स्क्वेअर पाय बाय 4 मायनस x इक्वल टू 0. But what is value of that term? Tan pi by 4 minus x is equals to y. But we have y square. Okay. Therefore, dy by dx plus y square plus 1 equal to 0. झालं. मला हे शो करायचं होतं एक्सप्रेशन. कळतंय का? ओके, लक्षात घ्या. आपण एक्सप्रेशन कोणते प्रूव्ह करतोय आणि कसे प्रूव्ह करतोय हे आपल्याला समजायला पाहिजे. समजत नसेल तर मला सांगायचं तसं. बाकीच्यांना दिसतंय का क्लिअर? मला एक कळत नाही, तुम्हाला एकच डाऊट असतो, फक्त क्लिअर दिसत नाही. मॅथच्या बाबतीत का बरं डाऊट येत नाही मला तेच कळत नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. असं काही एक्झाम्पल आपलं झालंय पण ते आपल्याला एक्झाम्पल परत एकदा त्या पद्धतीने घ्यायचं आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल. इफ y is equals to e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x, then show that काय म्हटलंय, dy by dx plus y square minus 1 equal to 0. ऑलरेडी आपलं एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेलं होतं एक्झाम्पल, पण असं काही दिलेलं नव्हतं ना आपण त्या एक्झाम्पल्स मध्ये. हे असं काहीतरी असेल तर कसं करायचं ते फक्त बघतो आपण. ओके, नाउ लेट्स आपल्याला अगोदर चेंज करून घ्यावं लागेल. y इज इक्वल्स टू e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x. ओके, चला चेंज करून सांगायला. याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊन देऊ का? लागेल परत मला एकदा. ओके, चला मग सांगा की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह u अपॉन v. डायरेक्ट पण चालेल ना, u अपॉन v ने पण डायरेक्ट पटकन सॉल्व्ह करता येईल. किंवा मग आपल्याला e raised to x च्या ऐवजी आपण e raised to 2x घेतो बघा, तो एक e raised to minus 2x चा, तसं पण केलं तरी चालेल. मी डायरेक्ट डिफरन्शिएट करतो कारण मी इक्वेशन 1 ला डायरेक्ट यूज करू शकतो याच्यामध्ये. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्टिव्ह x, आणि तसंही केल्याने चुकणार नाही. ओके, जस्ट dy बाय dx. चला u v काय e raised to x plus e raised to minus x into d by dx of हाँ e raised to into d by dx of divided by पुढे हाँ
e raised to x. This derivative of e raised to x is e raised to x, but e raised to minus x चा derivative minus e raised to. हा e raised to x तर पण इंटू काय येईल इथे -1 म्हणजे काय होऊन जाईल बस e raised to x plus e raised to minus x minus e raised to x minus e raised to minus x e raised to x minus e raised to derivative त्याचा ओके डिवाइडेड बाय e raised to x plus e raised to minus x bracket. ओके दोघं पण बघा व्यवस्थित e raised to x plus e raised to minus x bracket square minus e raised to x minus e raised to minus x bracket square whole divided by e raised to x plus e raised to minus x bracket square. न्यूमरेटर ला जर डिनॉमिनेटर मी सेपरेट करून टाकला तर e raised to x plus minus e raised to x upon e raised to x plus e raised to minus x bracket square कॅन्सल होईल. ओके म्हणजेच काय राहील 1 minus e raised to x minus e raised to e raised to x minus e raised to minus x bracket square upon e raised to x plus e raised to minus x bracket square. न्यूमरेटर पण स्क्वेअर मध्ये डिनॉमिनेटर पण स्क्वेअर मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून टाकेल मी म्हणजे असं काहीतरी येईल 1 minus in bracket e raised to x minus e raised to minus x divided by e raised to x plus e raised to minus x bracket square. Okay, that one is term is y चा स्क्वेअर म्हणजे 1 minus y स्क्वेअर इकडे काय होता dy by dx 1 इकडे येताना मायनस होईल मायनस y इकडे येताना प्लस y स्क्वेअर आहे. आलं लक्षात समजतं सर्वांना. ओके हे एक्झाम्पल आपले पहिले कंपोजिट फंक्शन वरचे एक्झाम्पल आपण इथपर्यंत घेतले बरोबर ना की याचा डेरिव्हेटिव्ह आपण इझिली फाइंड आउट करू शकतो किंवा आपण डेरिव्हेटिव्ह काढत होतो बरोबर ना. डिफरन्शिएबिलिटी ऑफ फर्स्ट पार्ट आपला इथे कंप्लीट होतोय. आपले किती पार्ट होते 5 पार्ट होते 5 पैकी माझा पहिला पार्ट इथे कंप्लीट होतोय. जे एक्झाम्पल आतापर्यंत झाले ते एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येत असतील इझिली काय फाइंड आउट करता येत असतील तर इथून पुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. मी अजून परत एकदा सांगतोय कारण याच्यामध्ये सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. सगळे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे हे आपल्याला सगळं याच्यामध्ये नॉलेज येत आहे. आलं लक्षात. नंतर आता पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ओके नाउ पुढे देयर इज अ पार्ट अजून मी नोट्स टाकलेले आहेत. याच्या नोट्स ज्या वेळेला मी पुट करेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार. डेरिव्हेटिव्ह सेकंड पार्ट आहे माझा डेरिव्हेटिव्ह मधला सेकंड पार्ट आहे. ओके नाउ आज बरेच न्यू कमर्स आहेत. अभिषेक केंद्रे आज कस काय उगलस बा तुला आयडी कोणी पाठवला अभिषेक. बर चेतनाला पण रिमूव्ह करतो मी. एवढ्या दिवसापासून अरे काय वाटायला पाहिजे एवढ्या दिवसापासून जर काही ऍडजस्टमेंट केली नसेल तर मग अवघड गोष्ट आहे. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ओके आता मला एक सांगा पहिलं तर आपण इनव्हर्स फंक्शन कडे जाऊ पण त्याच्या अगोदर इनव्हर्स फंक्शन कशाला म्हणायचं आणि का म्हणायचं. ओके व्हॉट डू मीन बाय फंक्शन. फंक्शन कशाला म्हणतो आपण जस्ट फंक्शन अगोदरचं फंक्शन बघू हे नंतर आपण त्याच्याकडे जाणारच आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला फक्त काय बघायचं आहे फंक्शन म्हणजे काय. देयर इज अ फंक्शन. ओके व्हॉट डू मीन बाय फंक्शन y is equals to f of x घेतो आपण बरोबर. y is equals to f of x will be the function. That one is the function. Okay then
That one is a function. There is a function y is equals to f of x. But what do you mean by actual function? Function म्हणजे आपण जर suppose that a from a to b घेतलेला आहे, बरोबर? That a is called the domain, b is called the codomain. Okay, f is a function from a to b. आपण असं काहीतरी म्हणायचं, बरोबर ना? Now function म्हणजे काय? A relation between two sets. काय? फंक्शन म्हणजे काय? रिलेशन बिटवीन टू सेट्स. म्हणजे ए आणि बी मधलं जे रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? फंक्शन म्हणतो. रिलेशन म्हणजे काय? व्हॉट मीन बाय रिलेशन? रिलेशन तयार करायचं ना आपण. कार्टेशियन प्रोडक्ट होता. कार्टेशियन प्रोडक्टचा सबसेट जो असायचा आपण रिलेशन घ्यायचो की कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये ए कॉमा बी मधला जो ए असायचा आणि बी असायचा, म्हणजे पहिल्या कॉम्पोनंट आणि दुसऱ्या कॉम्पोनंट मध्ये काय असायचं? रिलेशन असायचं, बरोबर ना? जर सपोज दॅट मी y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर घेतला असेल, बरोबर ना? मग मला जर मी रिलेशन तयार करत असेल तर रिलेशन कसं तयार होईल बरं? जर मी 1 घेतला तर याचं रिलेशन काय तयार होईल? 1 चा 1 तयार होईल, बरोबर? दॅट्स वन इज अ रिलेशन एक्स कॉमा एक्स स्क्वेअर सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन डोमेन, बरोबर का? हे असं काहीतरी रिलेशन तयार होतं. म्हणजे काय? हा फर्स्ट कॉम्पोनंट आणि सेकंड कॉम्पोनंट मध्ये काहीतरी रिलेशन आहे, बरोबर ना? ओके, मग आपण हे ए सेट आणि बी सेट मधले जे एलिमेंट आहेत ते आपण त्या पद्धतीने घेणार, बरोबर? मग जर मी ए मधले काही नंबर्स घेतले, बरोबर, एक्स बिलॉंग्स टू कोणामध्ये? ए मध्ये. म्हणजे पहिला कॉम्पोनंट कोणामध्ये जातो? डोमेन, म्हणजे ए मध्ये जातो, बरोबर ना? मग त्यांच्या इमेजेस मला घेतोय, बरोबर? 2 ची इमेज काय येईल? y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर घेतला ना आपण. एक्सची व्हॅल्यू जर 2 एक्सची व्हॅल्यू 1 घेतली त्यावेळेला इमेज 1च मिळते. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर एक्स वायची व्हॅल्यू काय मिळेल? 4 मिळेल, बरोबर? एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वायची व्हॅल्यू 9 मिळेल, बरोबर आहे? असं कंटिन्यू करत जाईल मी, बरोबर आहे? जर एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर वायची व्हॅल्यू 1 मिळेल. ओके, एक्सची व्हॅल्यू -2 घेतली तर वायची व्हॅल्यू 4 मिळेल. एक्सची व्हॅल्यू जर -3 घेतली तर वायची व्हॅल्यू 9 मिळेल, बरोबर ना? मी जर फंक्शन जे घेतलंय, हे जे रिलेशन मी जे घेतलंय ते रिलेशन म्हणजे माझं फंक्शन, बरोबर? आणि दॅट्स व्हाय इज कॉल्ड रिलेशन. कारण पहिल्या कॉम्पोनंट मध्ये दुसऱ्या कॉम्पोनंट मध्ये मला काहीतरी रिलेशन दिसतंय का प्रत्येक नंबर मध्ये, बरोबर ना? मग त्याच पद्धतीने हे फंक्शन मध्ये घेतलं फक्त. रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. म्हणजे ए क्रॉस बी चा तो काय असतो? सबसेट असतो. रिलेशन इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. कारण ए क्रॉस बी काही लांब राहत नाही. ए क्रॉस बी माहिती ना? कार्टेशियन प्रोडक्ट काय? सेट ऑफ ऑर्डर पेअर्स, बरोबर का? ए पासून आणि बी पासून जे नंबर्स तयार होतात, ए क्रॉस बी, ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू ए, बी बिलॉंग्स टू बी. पहिला कॉम्पोनंट हा पहिल्या सेटमध्ये, दुसरा कॉम्पोनंट हा दुसऱ्या सेटमध्ये. घेतलंय का? एक्झाम्पल आलं होतं ना पेपरला, होतं का? 1 1 ए कॉमा ए क्रॉस ए चालू होतं, ट्रिपलेट चालू होतं. हे ऑर्डर पेअर्स, सेट ऑफ ऑर्डर पेअर्स फ्रॉम ए अँड बी. ए आणि बी पासून जेवढे ऑर्डर पेअर्स तयार होते त्यांचं कलेक्शन म्हणजे काय? कार्टेशियन प्रोडक्ट. आणि कार्टेशियन प्रोडक्टचा सबसेट कोण असतं? रिलेशन असतं, बरोबर ना? म्हणजे हे रिलेशन कोणाचा सबसेट असणार आहे? कार्टेशियन प्रोडक्टचा, बरोबर? मग आपण हे रिलेशन घेतो, बरोबर? मग मला सांगा, आपण जे सेट ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट इज कॉल्ड डोमेन अँड द सेट ऑफ सेकंड कॉम्पोनंट इज कॉल्ड कोडोमेन मधले थोडी इलेमेंट येतात, रेंजच आहे. काय ते? रेंज. म्हणजे इमेजेस, सेट ऑफ ऑल इमेजेस इज कॉल्ड अ रेंज. द फर्स्ट कॉम्पोनंट इज दॅट डोमेन. फर्स्ट कॉम्पोनंटच्या सेटला काय म्हणायचं? डोमेन. सेट ऑफ सेकंड कॉम्पोनंटला काय म्हणायचं? रेंज. काय म्हणायचं? रेंज. आणि रेंज मधून जिथून सेकंड कॉम्पोनंटचे एलिमेंट येतात, म्हणजे काय? हा जो वाय आपला बिलॉंग करतो, हा एक्स कॉमा वाय होता ना, बरोबर? एक्स कोणामध्ये बिलॉंग करतो? ए मध्ये. आणि बी वाय कोणामध्ये बिलॉंग करतो? बी मध्ये. म्हणजे जर सपोज दॅट मी हा ए सेट घेतला असेल, हा बी सेट घेतला असेल, हे रिलेशन दिलेले फंक्शन, बरोबर? एक्स जर इथे घेतला असेल तर एक्सची इमेज काय दिसेल? वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. म्हणजे हा कोण आहे माझा? वाय. एक्स कोणामध्ये बिलॉंग करतोय? वाय कोणामध्ये बिलॉंग करतोय? बी मध्ये. दॅट्स व्हाट इज अ फंक्शन. याला काय म्हणतो आपण? फंक्शन म्हणतो, बरोबर? रिलेशन बिटवीन टू सेट इज कॉल्ड अ फंक्शन. ओके, त्याच्यानंतर आपण महत्वाचे 4 टाइप्स घेतले होते स्टँडर्ड टाइप्स मधून. 1-1 रिलेशन, मेनी वन रिलेशन, इंटू रिलेशन आणि ऑन टू रिलेशन, बरोबर ना? याच्यातले 2 महत्वाचे होते. याच्यातले 2 महत्वाचे होते ते म्हणजे पहिला जो होता तो म्हणजे 1-1 आणि दुसरा जो होता तो म्हणजे ऑन टू.
1 1 अँड ऑन टू. मग जर फंक्शन 1 1 असेल तर केव्हा असेल? पहिल्या फंक्शनची फंक्शनवर नाही म्हणता येणार ना मला, डोमेन आणि कोडोमेनवर म्हणता येईल. ओके, याला आपण काय म्हणणार? डोमेन. याला पूर्ण याला काय म्हणणार? कोडोमेन. आणि त्याच्यात आपल्या या इलेमेंटला तिकडे काय मिळतात? इमेजेस मिळतात. त्या इमेजेसचा सेट म्हणजे कोण? इमेजेसचा सेट म्हणजे कोण? रेंज. काय असते? रेंज असते. मग लक्षात असू द्या, डोमेन कोडोमेन मध्ये रेंज आणि डोमेन मधलं रिलेशन काय हे लक्षात असू द्या. फक्त रेंज कुठे असणार आहे? याच्यामधले एलिमेंट्स असतात, बी मधले एलिमेंट असतात. रेंज एचा काही संबंध नाही, पण ए मधल्या व्हॅल्यू पुट केल्यात की मला बी मधल्या व्हॅल्यू मिळतात. त्या बी मधल्या व्हॅल्यू ज्या मिळतात त्यांचं कलेक्शन म्हणजे माझा रेंज. बरोबर. मग ज्यावेळेला 1 1 रिलेशन घेतो त्यावेळेला काय असेल आणि ऑन टू रिलेशन असेल त्यावेळेला काय? 1 1 मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1 1 मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे काय, याला आपण डोमेन म्हणतो, याला कोडोमेन म्हणतोय. बरोबर आहे. डोमेन मधल्या व्हॅल्यूंना काय सांगतोय? डोमेन मधल्या व्हॅल्यूंना कोडोमेन मध्ये एकच इमेज पाहिजे. काय पाहिजे? एकच इमेज पाहिजे. म्हणजे एक्सला जर एक्स जर मी घेतला असेल तर एक्सला मला किती इमेज पाहिजे? एकच इमेज पाहिजे. ओके, युनिक इमेज. ओके, काय पाहिजे? युनिक इमेज पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, याच्यातल्या डिस्टिंक्ट पॉइंटला, डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळे. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळे. याच्यातल्या वेगवेगळ्या पॉइंट्सला याच्यामध्ये वेगवेगळ्या इमेजेस पाहिजे. काय सांगतोय? याच्यातल्या वेगवेगळ्या पॉइंट्सला इथे वेगवेगळी इमेज पाहिजे. डिस्टिंक्ट पॉइंट इन ए म्हणजे डोमेन हॅज डिस्टिंक्ट इमेज इन अ बी. काय सांगतोय? डिस्टिंक्ट म्हणजे काय? एकाला एकच, एकाला दोन नाही किंवा दोनला एक नाही. बरोबर आहे. जर मी इथे एक एलिमेंट घेतला त्याची इमेज किती असेल? एकच असेल. दुसरा एलिमेंट घेतला तो सोडून द्यायचा, नंतर दुसरा एलिमेंट घेतला त्याला एकच इमेज पाहिजे, जास्त नाही. दिस रिलेशन इज 1 1 रिलेशन. इज इट? यस. वाय? दोन यांना एकच इमेज मिळते. का? कारण 1 ला पण 1 इमेज मिळते. बरोबर. जर मी इथे 1 घेतला तर त्याची इमेज 1च येते. बरोबर. आणि -1 जरी घेतलं तरी इमेज 1च येते. टास्क रिलेशन इज नॉट 1 1, कारण दोन एलिमेंटला एकच इमेज येते. मला मी काय सांगितलं? दोन वेगवेगळे पॉईंट असतील तर त्यांना इमेज सुद्धा वेगवेगळीच पाहिजे. बरोबर. टास्क रिलेशन इज नॉट अ 1 1 रिलेशन. देयरफॉर दिस वन इज अ 1 1 रिलेशन. y is equals to x? No, that's not a 1 1 relation. Onto? Onto. What do you mean by onto? Onto is related. On one is related to images, but onto is related to pre-images. Pre-images. Pre-images म्हणजे इकडच्या पॉइंट्सला इकडे इमेज बघणार, प्री-इमेज बघणार. इकडून त्यावेळेला तिकडे जात असताना आपण काय बघतो? इमेज. तिकडून इकडे बघत असताना प्री-इमेज. बरोबर आहे. ऑनटू रिलेशन सेज दॅट कोडोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला, मी 1 1 मध्ये डेफिनेशन तयार करताना मी प्रत्येक पॉइंटला म्हटलेलं नाही, फक्त एवढंच म्हटलं होतं डिस्टिंक्ट पॉइंटला डिस्टिंक्ट इमेज पाहिजे. काय सांगतोय? डिस्टिंक्ट पॉइंटला डिस्टिंक्ट इमेज पाहिजे. तेव्हा मी त्याला काय म्हणेल? 1 1 म्हणेल. मी एव्हरी पॉइंट ऑफ डोमेन नाही म्हटलं होतं, प्रत्येक पॉइंट नाही म्हटलं होतं. याच्यात काही पॉइंट असे पण असू शकतात की त्यांना इमेज नाहीये. याच्यातले असे काही पॉइंट असे पण असतील की त्यांना इमेज नाही, पण एकाला एकच इमेज लागेल 1 1 असताना. लक्षात असू द्यायचं. पण ऑनटू मध्ये काय सांगतोय? कोडोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला काय सांगतोय? कोडोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला प्री इमेज पाहिजे. काय सांगतोय? कोडोमेन मधल्या प्रत्येक पॉइंटला प्री इमेज पाहिजे. जर सपोज दॅट मी असं काहीतरी रिलेशन घेतलं 1 2 3. ओके, देयर इज अ ए बी सी डी ई असं काहीतरी घेतलंय. बरोबर. मी असं रिलेशन घेतलं. इज इट 1 1? Is it 1 1? Yes. Why? वेगवेगळे पॉइंट्स आहेत. 1 ची एकच इमेज जात आहे, 2 ची पण वेगळी इमेज आहे, 3 ची पण वेगळी इमेज आहे. यांच्या वेगवेगळ्या इमेजेस आहे. इज इट ऑन टू? इज इट ऑन टू? नॉट. वाय? डोमेन मधल्या प्रत्येकाला प्री इमेज आहे का? नाही. का? कारण दोन पॉइंट असे आहेत बी आणि ई की त्यांना प्री इमेजच नाहीये. हा, मी जर असं करून घेतलं,
पण ते 1 1 राहील का? 1 1 येईल का? नाही येणार, बरोबर. पण ऑन टू येईल का आता? येस, प्रत्येकाला प्री इमेज आहे. ओके, प्रत्येकाला काय प्री इमेज आहे, पण ते काय येणार आहे? ऑन टू येईल, पण 1 1 येणार नाही. ओके, इनवर्स कडे जाऊ आता आपण. फंक्शन झालं, रिलेशन बिटवीन टू सेट इज कॉल्ड अ फंक्शन. ओके, 1 1 आणि ऑन टू झालं. आता इनवर्स फंक्शन कडे. एखाद्या फंक्शनचं इनवर्स एक्झिस्ट होणं, एखाद्या फंक्शनचं इनवर्स एक्झिस्ट होणं म्हणजे काय की ते जे फंक्शन आहे, ते फंक्शन मला 1 1 पाहिजे आणि ऑन टू पाहिजे तरच इनवर्स एक्झिस्ट होतं. The given function is 1 1 or on 2, then such a function inverse will be exist, otherwise not. म्हणजे असं फंक्शन की जो 1 1 असेल आणि ऑन 2 असेल तरच त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतो, नाही तर होत नाही. आपण डिटर्मिनंट मॅट्रिसेस मध्ये बघितलं होतं बघा, इनवर्स कधी एक्झिस्ट होतो? जेव्हा त्याचा डिटर्मिनंट काय असेल? नॉन झिरो असेल. तशी इथे रिक्वायर्ड कंडिशन आहे की दिलेलं फंक्शन जर 1 1 आणि ऑन 2 असेल तर त्याचं इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होतं, नाहीतर होणार नाही. ओके, आणि आपल्याला देताना ते इन्व्हर्टिबलच दिलेलं असेल फंक्शन, बरोबर. आता इनवर्स फंक्शन म्हणजे काय? आता फंक्शन मी काय घेतलंय? अ फंक्शन फ्रॉम ए टू बी. फंक्शन काय घेतलंय? फ्रॉम ए टू बी. म्हणजे काय? वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. याच्यात वाय काय असतो? एक्स काय असतो? वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. पण वाय एक्स इज इंडिपेंडंट, वाय इज अ डिपेंडंट. म्हणजे जर सपोज मी असं काहीतरी ए घेतलाय आणि हा बी घेतलेला आहे, बरोबर. फ्रॉम ए टू बी, एक्स इथे घेतलाय, इथे एफ ऑफ एक्स घेतलेला आहे, म्हणजे कोण इक्वल टू वाय, बरोबर ना. मग जर इनवर्स फंक्शन साठी लक्षात ठेवा, एफ इनवर्स फ्रॉम बी टू ए. डोमेन आणि कोडोमेन काय होतात? चेंज होऊन जातात. डोमेन कोडोमेन काय होतात? चेंज होऊन जातात. आणि डोमेन कोडोमेन इंटरचेंज झाल्यामुळे मला फंक्शन एफ इनवर्स मिळत आहे आणि ऍज वेल मला वायची जी इमेज आहे, वायची इमेज जसं वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मिळत आहे, बरोबर. वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मिळत आहे, तर मला इथे काय मिळेल? एफ इनवर्स ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ वाय. दॅट विल बी चेंज. एक्स इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ वाय, बरोबर का. मग एफ इनवर्सचा डोमेन कोण आहे? एफ इनवर्सचा डोमेन हा सेट असतो, वाय हा एलिमेंट आहे, बी, बरोबर. वाय हा कोणामध्ये जातोय? बी मध्ये जातोय, त्याच्या डोमेन मध्ये. एफ इनवर्सच्या डोमेन मध्ये जातोय, त्याची एफ इनवर्स ऑफ वाय, आणि त्याची इमेज कोणामध्ये दिसते? ए मध्ये दिसतंय. दॅट एक्स इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ वाय. दॅट विल बी इनवर्स फंक्शन. याला काय म्हणतात? इनवर्स फंक्शन म्हणतात. आणि अशा इनवर्स फंक्शनचा मला काय फाइंड आउट करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. द गिवन फंक्शन इज डिफरन्शिएबल, बरोबर ना. मग डिफरन्शिएबल फंक्शन असेल त्यावेळेला कसं बघायचं की याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपण काय बघायचं? डेफिनेशन आपलं दिलं ना, बुक मध्ये पण दिली वाटतं ना इनवर्स फंक्शनची. बघू दे. इनवर्स फंक्शनची डेफिनेशन दिलेली. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन मध्ये अगोदर फंक्शनला असं म्हटलं होतं, if you know that y is equals to f of x is 1 1 and on to function, then x is equals to f inverse of y exists. मी ते सांगितलं अगोदर, बरोबर. and if f inverse of y is differentiable, then we can find its derivative, बरोबर. डिफरन्शिएबल असेल तर मी त्याचा काय फाइंड आउट करू शकतो? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतोय. ओके, मग आपल्याला तेच फाइंड आउट करायचंय. मग आपल्याला जो रूल प्रूव्ह करायचा आहे तो रूल कोणासाठी असेल? मग आपला इनवर्स फंक्शन साठीचा असेल. मग इनवर्स फंक्शन परत एकदा आपण जो कंपोजिट फंक्शनचा रूल आपण प्रूव्ह केलाय त्याच पद्धतीने याचा पण रूल प्रूव्ह करायचा आहे. ओके, कळलं इनवर्स फंक्शन म्हणजे काय असतं? लक्षात असू द्या. इनवर्स फंक्शन म्हणजे काय असेल? इन्व्हर्टिबल फंक्शन म्हणजे काय असेल? चल पुढे. नेक्स्ट थेरम. हा दुसरा थेरम असेल माझा महत्वाचा थेरम पैकी. पहिला कंपोजिट फंक्शनचा थेरम होता, आता हा दुसरा फंक्शन असेल, दुसरा थेरम असेल. आणि त्याला पण प्रूव्ह करताना परत एकदा मला लेबनिझ नोटेशन वर जायचं आहे. ओके, थेरमचं स्टेटमेंट बघा काय. थेरमचं स्टेटमेंट असं काहीतरी, इफ y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स,
is a differentiable function of x is a differentiable function of x such that the inverse function x is equals to f inverse of y exists, then x is a differentiable function of y. इथून पुढे माझं प्रूव्ह जे करायचं ते असेल x is a differentiable function of x is a differentiable function of y and dx by dy. लक्षात घ्या, ज्या वेळेला y is equals to f of x आपण घेतलं होतं त्यावेळेला आपण डेरिव्हेटिव्ह करताना काय फाइंड आउट करायचं, याच्यात इंडिपेंडंट कोण होता, इंडिपेंडंट म्हणजे ज्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह करतो तो ना, म्हणजे कोण आहे, x इज अ इंडिपेंडंट, y इज अ डिपेंडंट, डिपेंडंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढतो, म्हणजे काय काढतो आपण, आता आपण तर तेच केलं ना, dy बाय dx काढलाय. जर मी x इज इक्वल टू f इनवर्स ऑफ y घेतला असेल तर याच्यामध्ये इंडिपेंडंट कोण घ्यायचा आता, y, आणि डिपेंडंट म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, y, म्हणजे dx बाय dy. बरोबर आहे. मग dx बाय dy and dx बाय dy is equals to 1 upon dy by dx. Thus reciprocal means an inverse function where dy by dx does not equal to 0. dy by dx म्हणजे ही व्हॅल्यू 0 यायला नको आहे, हे एक्झिस्ट व्हायला पाहिजे. मला ऍडजस्टमेंट करायची आता. ओके, परत एकदा आपण त्याच ठिकाणी आलो. कंपोजिट फंक्शन जसं आपण प्रूव्ह केलं होतं त्याच पद्धतीने कोणाला प्रूव्ह करतोय मी, इनव्हर्स फंक्शनला. बरोबर, त्याच्यासाठी परत करस्पॉन्डन्स येणार आहे. करस्पॉन्डन्स कसा येणार तो बघा व्यवस्थित. ओके, थेरमचे परत मी 3 पार्ट करेन. पहिला पार्ट जो होता तो करस्पॉन्डन्स दाखवण्यासाठी घेतला होता, दुसरा पार्ट जो होता लेबनिझ नोटेशन दाखवण्यासाठी, आणि तिसरा पार्ट जो होता ऍक्च्युअल प्रूफ होता, ऍडजस्टमेंट करून डायरेक्टली प्रूफ होतं. मी जो पहिला पार्ट घेतोय तो म्हणजे माझा करस्पॉन्डन्स घेतोय. बरोबर ना. लेट डेल वाय बी द स्मॉल इन्क्रीमेंट, बी द इन्क्रीमेंट. ओके, मी काय घेतोय, प्रूफ आहे बरं काय. ओके, let del y be a small increment. Let del y be a small increment in y. Okay, corresponding to the del x, corresponding to काय, corresponding to small increment in x. बरोबर. इन्क्रीमेंट काय घेतला आपण, डेल एक्स घेतलाय इन एक्स. हे आपण फिक्स राहणार आहे माझं, हे बदलणार नाही. मग आपण याच्याबरोबर अजून म्हटलं होतं जर डेल वाय टेन्स टू 0 असेल वेन, ओके, म्हणजे आपण असं म्हटलं चालेल का, डेल एक्स टेन्स टू 0 देन डेल वाय टेन्स टू 0. तेव्हा डेल वाय आपण करस्पॉन्डिंग टू कोणाचं घेतलं आपण, याच्यामध्ये आपण उलट केलं ना आपण, कारण आपल्याला y विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे ना, म्हणजे आपल्याला इथे x घ्यावा लागेल, y घ्यावा लागेल, आणि इथे काय घ्यावं लागेल, x घ्यावं लागेल. ओके, याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो आपण. चालेल. ओके, आता जे दिलंय त्याला मेन्शन करून आपण काय दिलंय, y हे कोणाचं फंक्शन आहे डिफरन्शिएबल, y हे एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन. म्हणजेच काय, y इज इक्वल्स टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. म्हणजे dy बाय dx काय होतोय, एक्झिस्ट होत आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x काय होतंय, एक्झिस्ट होत आहे. तरच हा एक्झिस्ट करता येईल ना मला, म्हणजे dy बाय dx एक्झिस्ट होत असेल तरच मला तो एक्झिस्ट करता येणार आहे. बरोबर आहे. लेट y is equals to f of x the differentiable function of x. बरोबर का, म्हणजेच काय, that means dy by dx exists
डीवाय बाय डी एक्स एक्झिस्ट झालं, मग आता लेबनिझ नोटेशन डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतं, म्हणजे लेबनिझ नोटेशन काय यूज करावं लागेल, बरोबर आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू लेबनिझ नोटेशन, ओके, मग लिमिट del x टेन्स टू 0 del y अपॉन del x इज इक्वल्स टू dy बाय dx. ओके, याचा वापर मला करायचा आहे. इक्वेशन सेकंड, ओके, याचा यूज मला करावा लागणार आहे. नंतर आता आपण ज्याला प्रूव्ह करायचं त्याला रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, आता आपल्याला काय घ्यायचं आहे, आपलं जे प्रूफ असेल त्याला कन्सिडर करून आपल्याला त्याला प्रूव्ह करत जायचं आहे, बरोबर. मी कन्सिडर करताना बघा काय कन्सिडर करतोय, ओके, एक रिलेशन कन्सिडर करतोय. ओके, मी असं घेताना घेतोय डेल एक्स अपॉन डेल वाय इंटू डेल वाय अपॉन डेल एक्स इक्वल टू काय येईल बरं, सगळे कॅन्सल करून द्या, इक्वल टू काय, हे कॅन्सल होतील ना, मल्टी दॅट्स ओनली जो नंबर, डेल एक्स इज अ स्मॉल नंबर, नॉट अ डीवाय बाय डी एक्स. डीवाय बाय डी एक्स कॅन्सल नाही करताय, हे लक्षात ठेवा, नाही तर डीवाय बाय डी एक्स कॅन्सल कर, इथे कॅन्सल करता येतो, हा नंबर आहे, लेबनिझ नोटेशन मधला नंबर आहे. ओके, दॅट्स वन इज इक्वल्स टू 1. वी नो दॅट, असं कन्सिडर करू घेऊ आपण. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कन्सिडर करूनच जावं लागेल ना, नाही तर मग हा कुठून आला आणि तो कसा आला असा विचार करायचा नाही, हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, आणि मग नंतर आपल्याला पुढे अप्लाय करत जायचं आहे. ओके, चला मग मी काय करतो, हा जो डेल वाय अपॉन डेल एक्स आहे ही पूर्ण टर्म याला इकडे जाताना डिवाइड करतोय, म्हणजेच काय डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल टू 1 अपॉन. ओके, बरं, आता एक लक्षात ठेवा की डेल वाय अपॉन डेल एक्स डज नॉट इक्वल्स टू 0, हा पण एक महत्वाचा भाग असेल. नंतर पुढे लिमिट घेतोय दोघं बाजूला, डेल एक्स टेन्स टू 0 टेकिंग लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 दोघं बाजूला, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल टू 1 अपॉन, आपण असं लिहिताना 1 अपॉन लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. पुढे बाय इक्वेशन सेकंड, फर्स्ट इथे ना आपल्याला अगोदर आरएचएस एक्झिस्ट करायची, मग एलएचएस कडे जायचं आहे. आपल्याला अगोदर काय एक्झिस्ट करायचं आहे, आरएचएस. आरएचएस साठी आपल्याला डीवाय बाय डी एक्स इक्वल टू ही टर्म मिळत आहे, म्हणजे हीच टर्म आहे का, बरोबर ना. मी ते जे ॲज व्हॅल्यू पुट करून देतो मग जसं तसं, बरोबर आहे. देअरफॉर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल टू 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स. बट आरएचएस एक्झिस्ट होतंय, पण एलएचएस एक्झिस्ट कुठे होतं अजून, कारण आपल्याला डेल एक्स टेन्स टू 0 आहे ना, आपल्याला काय पाहिजे डेल वाय पाहिजे, कारण आपण एक्स डेल एक्स करस्पॉन्ड्स आपल्याला डेल वाय म्हणायचं इथे, बरोबर ना. मग आपण इक्वेशन फर्स्टचा वापर करावा लागेल, डेल वाय टेन्स टू 0 देन डेल एक्स टेन्स टू 0, म्हणजे डेल वाय टेन्स टू 0 असेल तर डेल एक्स टेन्स टू 0 असणारच आहे, म्हणजे ऑब्विसली लिमिट डेल वाय टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल वाय इक्वल टू 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स, बरोबर. मग लेबनिझ नोटेशन नुसार याची व्हॅल्यू काय असेल, डीएक्स अपॉन डीवाय. देअरफॉर आरएचएस मधलं लिमिट एक्झिस्ट होत आहे, म्हणजे ऑब्विसली एलएचएसचं सुद्धा लिमिट एक्झिस्ट होत आहे, म्हणजे डीएक्स बाय डीवाय इक्वल टू 1 अपॉन, इज इट माय रूल, चेक करा. मी काहीच केलं नाही, हा कॉमन पार्ट होता,
ओके, दुसऱ्या पार्टमध्ये मी एक अशी व्हॅल्यू कन्सिडर केली की मला तिथून लिमिट अप्लाय करता येईल असं, आणि त्यामुळे माझं इझिली प्रूव्ह होऊन जातं. दॅट इज माय इनव्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. कळतंय? हा माझा रूल आहे. इनव्हर्स फंक्शनचा काय माझा रूल आहे. नंतर आता याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये काय काय येतो पार्ट बघ बरं. इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढलेले नाही आहेत वाटतं याच्यातलं. आपण लिस्टमध्ये पीडीएफ असेल तर चेक करून घ्या लगेच. फक्त तेवढा एकच डिलीट आहे का बाकी सर्व आहे? तेवढं एकच ना. आणि इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढलेत ना. ठीक आहे चालेल, पुढे बघू आपण. तेवढं एकच पार्ट डिलीट आहे. बरं, आता आपल्याला एक लक्षात घ्या, महत्वाच्या प्रॉपर्टीज पैकी एक प्रॉपर्टी आहे. ज्या वेळेला परीक्षेत हा क्वेश्चन विचारला जातो, एवढा आला तर 3 मार्काला येईल नुसता एवढा, पण हा एवढा येतच नाही. जवळपास 99% हा एवढा येणार नाही. इथपर्यंत विचारला 3 मार्काला येतोच. पण जर आलाच 4 मार्काला आला तर याच्यामध्ये आता पुढचे जे 6 फंक्शन मी फाइंड आउट करणार आहे. साइन इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, जसं आपण कुठे फाइंड आउट केलाय, डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण काढलेत. पण आता इथे मला जे डेरिव्हेटिव्ह काढायचे इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, फॉर एक्झाम्पल साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स एक्स, सेक इनव्हर्स एक्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स, हे 6 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे त्याच्या लिमिटेशन नुसार. ओके, त्याच्या अकॉर्डिंगच्या आपले जे पार्ट दिले त्याच्यानुसार मला इथं काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी एक लक्षात घ्या की याला आपल्याला या रूलचा वापर करून मग सॉल्व्ह करावा लागेल. कन्वर्ट करून घ्यावं लागतं. आपल्याला जे रेग्युलर काढलेत ना त्याच्यामध्ये कन्वर्ट करून आणि मग यांचा डेरिव्हेटिव्हचा आपल्याला रूल काढता येतो. ओके, ते 6 रूल आपल्याला विचारले जातात. जर 4 मार्काला जर हा क्वेश्चन आला तर या 6 पैकी आपण जे आता प्रॉपर्टीज म्हणून जे रूल घेणार आहे त्याच्यातला एक रूल विचारला जाऊ शकतोय. काय सांगतोय? त्याच्यातला एक रूल विचारला जाऊ शकतोय. आणि जर प्रॉपर्टी एक आली, नुसती ती प्रॉपर्टी, आता इथून पुढच्या जर प्रॉपर्टी घेणार, एक प्रॉपर्टी आली तर ती 3 मार्काला येऊ शकते. काय सांगतोय? 3 मार्काला. आणि जर एक्झाम्पल आलं, ही प्रॉपर्टी सोडून प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीवरचं जर एक्झाम्पल आलं ते परत 4 मार्काला येईल. म्हणजे हा पूर्ण टॉपिक तुम्हाला महत्वाचा आहे. हो, एक्झाम्पल पण त्याच प्रॉपर्टीचा वापर करून सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे जर थेरम आला इथपर्यंत प्रूव्ह करायला इच्छित तरी, आणि हा थेरमचा वापर करून प्रॉपर्टी पण कदाचित विचारू शकतात किंवा एक्झाम्पल पण विचारू शकतात. दोघांपैकी कुठलंही. लक्षात 4 मार्काला आलं. पण एक लक्षात ठेवा, एक तर कंपोजिट आणि एक तर हा एक पार्ट. जवळपास परीक्षेला दोघांपैकी एक कन्फर्म राहणार आहे. काय सांगतोय? थेरम एक कन्फर्म राहणार. ओके, मी 4 थेरम सांगितले, 3 ते 4. त्या 3 ते 4 थेरम मध्ये तुम्हाला एक थेरम कंपल्सरी परीक्षेला राहणार म्हणजे राहणार. आलं लक्षात? म्हणजे परफेक्टच. म्हणजे एवढे एक्झाम्पल घेतले मी नावालाच नाही घेतले, नुसते कारण होतं त्याच्या मागे. का घेतलेत एक्झाम्पल हेही लक्षात घ्या. ओके, मागच्या पहिल्या टॉपिकशी रिलेटेड. आणि या रिलेटेड एक्झाम्पल जे होते आपले जवळपास 130 एक्झाम्पल झाले होते. बरोबर ना? नियरली 130 एक्झाम्पल झाले होते पहिल्या टॉपिकवर. आता इथून पुढे पण त्याच पद्धतीने याच्यावरचे पण तेवढेच एक्झाम्पल होणार. कळतंय सर्वांना? ओके, ठीक आहे. आपण प्रॉपर्टीज उद्या स्टार्ट करणार. ओके, प्रॉपर्टी उद्या घेऊ. एक एक प्रॉपर्टी प्रूव्ह करायच्या. एकदम सोप्या प्रॉपर्टी आहेत. 6 प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. तर 6 प्रॉपर्टी झाल्यात तेव्हा आपण फंक्शन ऑफ फंक्शनकडे पण जायचं आणि इनव्हर्सच्या प्रॉपर्टीज आपण काय त्या बघणार आहोत. आलं लक्षात सर्वांना? ओके.